इराण इस्रायल युद्धामुळे भारतात गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। भारतात गॅसचा प्रचंड तुटवडा सध्या जाणवतोय, त्यामुळे याचा थेट परिणाम हा हॉटेल व्यवसायावर झालाय। पुणे, नाशिक, मुंबईत 2 ते 4 दिवस टिकेल एवढाच गॅसचा साठा आहे। त्यामुळे नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनचं पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहित पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। राज्यात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। हॉटेल्सना व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारच्या व्यावसायिक सिलेंडर संबंधीच्या आदेशानंतर हॉटेल्स व्यावसायिकांची चिंता वाढली आहे। देशातील 5 लाखपेक्षा जास्त हॉटेल्स व्यावसायिक सिलेंडरवर अवलंबून आहेत। हॉटेलच्या माध्यमातून वर्षाला 5.7 लाख कोटींची उलाढाल होते। देशातील हॉटेल्सच्या माध्यमातून 80 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबला तर हॉटेल्सवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। कच्चा माल आम्ही आणून ठेवलेला आहे सगळा, तो सगळा तसाच पडलेला आहे। खराब व्हायची वेळ आलेली आहे। दुपारच्या पुढे हॉटेल चालू ठेवता येणार नाही आहे, अजिबात गॅस नाही आहे। सकाळी काल परवा एक गॅस शिल्लक होता, तो जातो आतापर्यंत चालू आहे। त्यामुळे दुपारपासून हॉटेल बंदच करावं लागेल। अचानकच आले डायरेक्ट म्हणजे गॅस उद्यापासून भेटणार नाही आहे। त्याच्यामुळं आमच्या अक्षरशः दुपारपासून हॉटेल बंद करायची वेळ आलेली आहे। आम्ही कामगार 50-60 कामगार, हॉटेलचं भाडं, खूप गोष्टींचा लोड आलेला है आमच्यावर। सप्लाई ज़ीरो हो चुका है। मतलब हमारे जो भी डीलर्स है वो हम जब भी उनके पास डिमांड कर रहे हैं हमें सिलेंडर चाहिए, वो बोल रहे हैं हमारे पास सप्लाई नहीं है। तो उसके कारण सिलेंडर का भी हमारे पास सिर्फ 2 दिन का बफर स्टॉक है। अब अगर वो भी स्टॉक खत्म हो जाए तो उसके बाद क्या करें हमें मालूम नहीं है। ये काफ़ी सीरियस और टेंस सिचुएशन है। बिकॉज अगर इससे डील नहीं करते आए हमको तो प्रोबेबली हमें अगर इससे प्रॉपरली डील कर पाए तो होटल चालू रहेगा, और नहीं कर पाए तो होटल में कैसे वर्कआउट करे। केंद्र शासनानं कमर्शियल गॅसवर निर्बंध आणलेले आहेत आणि अनेक राज्यामध्ये परराष्ट्र धोरण किती चुकीचं आहे याचा फटका आता सामान्य माणसाला बसतो। त्याचबरोबर घरगुती गॅसला सुद्धा नंबर लागण्याचा प्रकार त्या ठिकाणी आलेला आहे। पुन्हा आता त्या ठिकाणी चूल पेटवायला लागते का अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेसमोर या ठिकाणी आलेली आहे। निष्कर्ष काय तर चुकीचं परराष्ट्र धोरण। हिंदुस्थान एका भयंकर संकटातून जातो। युद्ध जरी इराण, इस्रायल, अमेरिका आणि अन्य राष्ट्रातलं असलं तरी त्याच्या ज्वाळा ज्या आहेत या भारतापर्यंत पोचल्या। या सगळ्याचा फटका महागाई, पेट्रोल डिझेलच्या किमतीचा फटका, रोजगार, आपली कृषी उत्पन्न जी इथून त्याची आपण निर्यात करतो